पनवेलच्या भाविकांवर काळाची झडप, मोहोळ हद्दीत चालकाचा ताबा सुटला, कार झाडावर आदळून भीषण दुर्घटना, अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात, देवडी पाटीजवळ 5 जणांचा करुण अंत, 1 महिला जखमी, मोहोळ नजीक भीषण अपघात, देवदर्शनासाठी निघालेल्या 5 जणांचा अंत, सोलापूर पुणे महामार्गावरील देवडी पाटीजवळ झाडाला धडक, 1 महिला जखमी, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवडी पाटी येथे शनिवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अत्यंत भीषण कार अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश असल्याचे समजते. पनवेल येथील मित्रांचा एक गट अर्टिगा कारने त्याचा क्रमांक MS46Z 4536 ने अक्कलकोटच्या दिशेने स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाला होता. देवडी पाटीजवळ पोहोचले असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि सुसाट वेगातील कार रस्त्यापासून 10 ते 15 फूट लांब असलेल्या झुडपांमधील झाडावर जोरात जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णतः चक्काचूर झाला असून मृतदेह वाहनामध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेडगे व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक मदतीने मृतदेह बाहेर काढले. या अपघातात ज्योती जगदास टाकले राहणार सेक्टर 7 पनवेल या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मृत व्यक्तींची नावे शोधण्याचे काम सुरू असून पोलीस निरीक्षक शेडगे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.